बघू शकता इथे खूप सुंदर आपल्या इडल्या झालेल्या आहे आणि पांढऱ्या शुभ्र होतात। हे बघा, चला संपूर्ण इथे इडल्या आपल्या काढून झालेल्या आहे आणि सर्व आता मी ताटामध्ये ठेवून घेते। जाळी पण खूप छान पडते ह्या इडलीला आणि खायला पण खूप चविष्ट असते, कारण का हा तांदूळ आहे ना खास इडलीसाठीच वापरतात। सर्व इडली मी ताटामध्ये ठेवलेली आहे। आता तुम्हाला इडली पण दाखवते मी आतमध्ये कशी झालेली आहे ती, आणि खूप छान होते। हे बघा, जाळी पण खूपच छान येते तिला। बघू शकता खूप सॉफ्ट झालेली आहे। तुम्हाला सर्वांना आवडेल, ज्यांनी केली नसेल त्यांनी नक्की करून बघा, आणि ज्यांनी केलेली आहे त्यांना माहीतच आहे। हे बघा। नमस्कार, मी कल्पना तुमचे अगदी मनापासून स्वागत करते। आज आपल्याला इडली बनवायची आणि हा तांदूळ मी बाजारातून विकत आणलेला आहे। याला इडली रवा तांदूळ असं म्हणतात। म्हणजे हा तांदूळ आहे ना बारीक केलेला असतो आणि साऊथ इंडियन लोक हाच तांदूळ वापरतात। किराणा दुकानामध्ये तुम्हाला कुठे मिळून जाईल किंवा डीमार्टमध्ये मिळून जाईल। आता इथे बघा 3 वाट्या तांदूळ रवा घेतलेला आहे, म्हणजे बारीक केलेला तांदूळ आहे हा। जो आपण रवा वापरतो ना तो नाही आहे, हा तांदूळच बारीक केलेला असतो आणि हा खास इडलीसाठीच बनवलेला असतो। आता याच्यामध्ये आपण पाणी घालून घेऊ आणि थोडंसं 5 मिनिटं तसंच ठेवू, म्हणजे जे तांदूळ आहे बारीक केलेलं ते खाली बसेल आणि वरचं पाणी आपण हळूच ओतून देऊ। आता याच्यामध्ये आपण चांगलं पाणी घालून ठेवू। दुसऱ्या भांड्यामध्ये बघा 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे, 3 वाट्या तांदूळ घेतलेले आहे म्हणजे रवा तांदूळ, आणि 1 वाटी उडदाची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली। याच्यामध्ये पण पाणी घालू आणि आपल्याला 3 किंवा 4 तासासाठी भिजत ठेवायचे आहे। जास्त वेळ पण नाही भिजत ठेवायचे। बघू शकता इथे 3 ते 4 तास झालेले आणि रवा इडली तांदूळ छान भिजलेला आहे आणि डाळ पण भिजलेली आहे। आता इथे नाश्त्यासाठी जे पोहे बनवतो ते पोहे मी अर्धी वाटी घेतलेले। ते आपल्याला भिजत वगैरे ठेवायची गरज नाही, ते फक्त आपल्याला धुवून घ्यायचे 2 पाण्यानं। आता हे बघा, धुतलेले पोहे आणि उडदाची डाळ आपल्याला छान बारीक वाटून घ्यायची, आणि जो आपण इडली रवा तांदूळ भिजत घातलेला आहे त्याच्यातलं पाणी आपल्याला ओतून द्यायचं, अगदी थोडंसं पाणी ठेवायचं त्याच्यामध्ये। आता इथे बघा एक मोठं स्टीलचा डबा घेतलेला आहे, भांडं थोडं मोठं घेतलेलं आहे, आणि डाळ पोहे बारीक केलेले आहे ते आपण याच्यामध्ये ओतून घेऊ। सर्व मी बारीक करून घेते, आणि जे आपण इडली रवा तांदूळ भिजत ठेवलेला होता तो आपल्याला ह्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचा आहे, ते आपल्याला बारीक करायचं नाही। आपण आता इथे एकजीव करून घेऊ। हे बघा, जास्त पण इडली रव्या तांदळामध्ये पाणी ठेवू नका। आता छान मिक्स झालेलं आहे। आता इथे बघा गरमीचे दिवस आहे त्याच्यामुळे आपल्याला इथे पीठ काही जास्त म्हणजे झाकून वगैरे पण ठेवायचं नाही कपड्याने। आता इथे छान मिक्स झालेलं आहे। आपण काय करू, रात्रभर झाकून ठेवू। आता ही रात्रीचीच वेळ आहे, 10 वाजलेले आहे आणि हे मी बारीक करून घेतलेले। आता सकाळी आपण इडली बनवूया। चला आता मी झाकून ठेवते। आता इथे बघा सकाळ झालेली आहे आणि आपण बघूया आता पीठ कसं झालंय ते। याच्यावरती मी कपडा वगैरे काहीच ठेवलेला नव्हता। पीठ पण बघा खूप छान असं फुलून आलेलं आहे। आता याच्यामध्ये मी मेथी दाणे पण घातलेले नाही, तरी तुम्ही घालू शकता। हे बघा खूप छान असं पीठ मस्त फुललेलं आहे। आता काय करायचं आहे, तुम्हाला जितकी इडली बनवायची ना तितकं बॅटर तुम्ही दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे, आणि जितकं शिल्लक आहे ते हवाबंद डब्यामध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। बघू शकता खूप छान अशी जाळी पडलेली पिठाला, आणि इडली पण खूप सॉफ्ट होते। हे बघा छान झालेलं आहे बॅटर आपलं। आता आपण काय करू, मिक्स करून घेऊ पहिले, त्याच्यानंतर जितकं पाहिजे तितकं मी काढून घेते।
डबा बघा पूर्ण भरलेला आहे. पहिले किती होता आणि आता पूर्ण भरलेला आहे तो. आणि हे बघा पाण्याचं प्रमाण ह्याच पद्धतीने ठेवायचं आहे. जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्ट नाही. थोडंसं घट्ट झालं तरी चालेल, नंतर पाणी टाकू शकता. आता इथे बघा दुसऱ्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे. मला जितकं पाहिजे तितकं त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे. मिक्स करून घेऊ. आता तुम्हाला सोडा घालायचा असेल किंवा इनो घालायचा असेल तर घालू शकता, पण मी काही घालणार नाही आहे. आता इथे बघा इडलीच्या पात्राला मी सर्व बाजूंना तेल लावून घेतलेलं आहे, चारी पण भांड्यांना. आता याच्यावर आपण हे बॅटर ओतून घेऊ एक एक चमचा. आता इथे बघा तोपर्यंत मी गॅसवरती इडलीच्या कुकरमध्ये पाणी घातलेलं आहे, गरम करायला ठेवलेलं आहे. सर्व भांड्यांवरती बघा मी छान असं एक एक चमचा ओतून घेतलेलं आहे. पाण्याला पण छान उकळी आलेली आहे. त्याच्यानंतरच आपल्याला हे भांडे याच्यामध्ये ठेवायचे. उकळी आल्यानंतर हे बघा भांडे मी ठेवून घेतलेले. आपण आता झाकण ठेवू आणि मोठ्या गॅसवरती फक्त 10 मिनटं आपल्याला इडली होऊ द्यायची. बघा इथे 10 मिनटं पण झालेले आहे, इडली पण झालेली. आता आपण हे पात्र कुकरमधून काढून घेऊ आणि थंड करून घेऊ 5 मिनटं. हे बघा चला आता इथे थंड पण झालेले आहे. आता आपण चमच्याने किंवा सुरीने इडल्या काढून बघू कशा झाल्या आहेत त्या. खूप छान होता आणि तोंडामध्ये टाकताच विरघळतं. आता तुम्ही कधी केल्या असतील तर त्यांना माहीत पण असेल, आणि ज्यांनी केल्या नाही त्यांनी नक्की करून बघा. खूप सॉफ्ट इडली होते. हा तांदूळ आहे ना खास इडलीसाठीच बनवलेला असतो आणि हा मी मार्केटमधूनच दुकानातून विकत आणलेला आहे. हे बघा तोंडामध्ये टाकताच ही इडली ना विरघळते, खूप छान होते. इथे बघा मी इनो आणि सोड्याचा वापर केलेला नाही तरी पण छान झालेली आहे. तुम्ही टाकू शकता. चला आता इथे बघा मी सर्व इडल्या काढून घेते आणि याच्यासाठी मी चटणी पण बनवून घेतलेली आहे. चटणीची रेसिपी मी टाकलेली आहे. आता त्याच्यामुळे तुम्हाला चटणी वगैरे काही दाखवली नाही. हे बघा सर्व इडल्या छान अशा निघतात आणि सर्व काढून घेते मी. बघू शकता इथे खूप सुंदर आपल्या इडल्या झालेल्या आहे आणि पांढऱ्या शुभ्र होतात. हे बघा चला संपूर्ण इथे इडल्या आपल्या काढून झालेल्या आहे आणि सर्व आता मी ताटामध्ये ठेवून घेते. जाळी पण खूप छान पडते ह्या इडलीला आणि खायला पण खूप चविष्ट असते, कारण का हा तांदूळ आहे ना खास इडलीसाठीच वापरतात. सर्व इडली मी ताटामध्ये ठेवलेली आहे. आता तुम्हाला इडली पण दाखवते मी आतमध्ये कशी झालेली आहे ती, आणि खूप छान होते. हे बघा जाळी पण खूपच छान येते तिला. बघू शकता खूप सॉफ्ट झालेली आहे. तुम्हाला सर्वांना आवडेल. ज्यांनी केली नसेल त्यांनी नक्की करून बघा आणि ज्यांनी केलेली आहे त्यांना माहीतच आहे. हे बघा चला संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे खरंच मनापासून खूप 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 धन्यवाद. भेटूया नवीन एक अशाच व्हिडिओमध्ये.